आमच्या जनहित न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर। ठाणे महानगरपालिकेने पाणीकर वसुलीसाठी माजिवडा मानपाडा परिसरात विशेष मोहीम राबवली आहे। थकबाकी आणि चालू बिलांच्या वसुलीसाठी महानगरपालिकेने आक्रमक पवित्रा घेतला आहे। गुरुवारी मोठ्या गृहसंकुलांमध्ये आणि टॉवर्समध्ये कारवाई करण्यात आली। ब्रह्मांड फेज 3, लोढा क्राउन, दोस्ती कोरोना आदी ठिकाणी कारवाई करून एका दिवसात 50 लाख रुपयांच्या बिलांची जागेवर वसुली करण्यात आली। कारवाई दोस्ती कोरोना सोसायटीचे पाणी बिल भरले नसल्यामुळे सकाळी पाणी पुरवठा बंद करण्यात आला। सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी 8.67 लाख रुपयांचा धनादेश दिल्यानंतर पाणी पुरवठा पुन्हा सुरू करण्यात आला। बाळकुम येथे लोढा क्राउन आणि परिसरातील इमारतींवरही कारवाई करण्यात आली। या कारवाईमध्ये 13.51 लाख रुपयांची थकबाकी वसूल करण्यात आली। महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी विभाग प्रमुखांच्या आढावा बैठकीत वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे निर्देश दिले। पाणी पुरवठा विभागाने या आर्थिक वर्षात आतापर्यंत 225 कोटी रुपयांपैकी 127 कोटी रुपयांची वसुली केली आहे। ही वसुली गेल्या वर्षीच्या तुलनेत 12 कोटी रुपयांनी अधिक आहे। इशारा मार्च अखेरपर्यंत थकबाकीसह पाणी बिल न भरल्यास एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात पाणी पुरवठा बंद केला जाईल, असा इशारा उपनगर अभियंता विनोद पवार यांनी दिला आहे। 31 मार्च नंतर थकबाकीवरील प्रशासकीय आकार, बाकी दंड, व्याज यांच्यावर लागू असलेली 100% माफीची अभय योजना लागू होणार नाही। या अभय योजनेची मुदत 31 मार्च 2025 पर्यंत आहे। या माहितीवरून ठाणे महानगरपालिका पाणीकर वसुलीसाठी गंभीर असल्याचे दिसून येते आणि थकबाकीदारांवर कठोर कारवाई करण्याचा त्यांचा मानस आहे। आपलं कुटुंब सुखी होतं एकमेकांच्या सहकार्याने। उत्तम संस्कार, चांगल्या सवयी आणि शिस्तबद्ध कामांमुळे आपलं जगणं सुरळीत होतं। आपण न्यूजपेपर शेल्फमध्ये, वह्या पुस्तकं दप्तरात, कपडे वॉर्डरोबमध्ये आणि भाजी फ्रीजमध्ये ठेवतो। या सगळ्या गोष्टी आपण एकत्रितपणे जर फ्रीजमध्ये ठेवल्या तर काय होईल? प्रत्येक गोष्टीची एक विशिष्ट जागा आहे। कचऱ्याच्या बाबतीत ही सवय का लावून घेत नाही? ओला कचरा, सुका कचरा, घातक कचरा एकत्र टाकल्यामुळे आपल्या शहराचं काय होईल? ओला, सुका आणि घातक कचऱ्याचं वर्गीकरण करूया। त्यामुळे आपल्यासाठी झटणाऱ्या हजारो हातांचे कष्ट वाचतील। आपली एक चांगली सवय शहर बदलवून टाकेल। शासन आपल्या सोबत आहेच, पण आपणही शहराच्या आरोग्य आणि सौंदर्यासाठी हातभार लावूया। चला करू नवी सुरुवात, अस्वच्छतेवर करू मात। एकच लक्ष, शहरे स्वच्छ।